हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंतच भारतातून आणलेल्या वस्तूंपैकी एक बॅग मी तुम्हाला ओपन करून दाखवली आणि त्यामध्ये घरासाठी कोणकोणत्या उपयोगी वस्तू आणल्या यावेळी भारतातून येताना ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलं. मग तो ब्लॉग फार मोठा होईल पण तिथंच स्टॉप केला. आता सेकंड बॅग ओपन केलेली आहे. त्या सेकंड बॅगमध्ये सर्व किचन रिलेटेड म्हणजेच खाण्याच्या वस्तू आहेत, तर त्या सर्व तुमच्यासोबत शेअर करते. तर मग चला. तर 1-1 किलो गूळ आणलेला आहे कारण की डीमार्टचाच गूळ मला जास्त आवडतो, खूप सहज कापला जातो. इकडचे बरेचसे गूळ ट्राय केलेले आहेत, तर मग हे काही पुरत नाही, 1-2 महिन्यात संपून जातात. पण स्टील येताना आपण घेऊनच येतो. तर हे 1-1 किलोच्या गुळाच्या ढेपा आणलेल्या आहेत. त्यानंतर आपले काही एव्हरेस्टचे मसाले आणले आहेत, म्हणजे चिकन मसाला, मिसळ मसाला, मटन मसाला, पावभाजी मसाला आणि बेकिंग पावडर वगैरे. आणि हे पुडिंग आहे, स्वीटमध्ये मी बनवते नेहमी डेझर्ट. तर हे पुडिंग सुद्धा मी भारतात असताना नेहमी बनवायची, खूप इन्स्टंट होऊन जातं. तर हे चायना ग्रासचं. तर यामध्ये मी केसर पिस्ताचा फ्लेवर आणलेला आहे आणि कस्टर्ड पावडर सुद्धा आणलेली आहे. कधी केकसाठी किंवा कशामध्ये यूज करता येते त्यासाठी कस्टर्ड पावडर आणलेली आहे. आणि तिळगुळ लाडू सुद्धा आणले. तर अर्धा किलो लाडू आणले होते, तर एक पॅकेट ऑलरेडी मी फोडलेलं आहे आणि ते 3 तिळगुळाचे आणले होते, तर एक ऑलरेडी यूज केलेला आहे. त्याची घाटी चटणी असते, तर हे सर्व पप्पांकडनंच आणलेलं आहे कारण पप्पांचाच हा बिझनेस आहे. तर एक माझ्यासाठी आणि एक मैत्रिणीसाठी आणलेली आहे. डीमार्टचे हे बासमती तांदूळ मला खूप आवडतात, खूप छान होतो त्याचा राईस. तर 2 किलो आहे ते तांदूळ, तर ते सुद्धा मी आणलेले आहेत. लॉंग टाईमसाठी काहीच पुरत नसलं तरी सुद्धा येताना थोडंफार काय होईना आपण आणू शकतो. प्लस हे बेसनाचं लाडूचं पॅकेट आहे. तर दिवाळीमध्ये पप्पांच्या स्टॉलवरती हे सर्व प्रोडक्ट्स असतात, श्रेयाचे तळा आणि मळा, इन्स्टंट पीठ मळून लगेच करायचे. तर त्यातलं एक पॅकेट मी सुद्धा आणलेले आहे. त्यानंतर हे तालोचं खमण ढोकळा, गुलाबजामचं एक पॅकेट आणलं, जे आणून ठेवलं. काही कडधान्य आणलेलं आहे, जसं सफेद वाटाणे, चवळी, काळे वाटाणे, मटकी मिळते पण कधीतरी ना नसते अवेलेबल. तर हे काळे वाटाणे, चवळी वगैरे आपल्या इंडियन जे स्टोर आहे अदिलमध्ये असतं, पण म्हटलं की आणि अर्धी क्वांटिटी करून आणली. वजन जास्त होतं ना, त्यामुळे मग थोडं कमी करून आईला दिलेलं आहे आणि बाकी अर्ध पॅकेट मी आणलेलं आहे, म्हणजे मग वेट प्रॉपर होऊन जातं. आणि हे कडधान्य असतात ना अर्धा किलो, ते खूप दिवस चालतात, त्यामुळे मग त्याची क्वांटिटी पण कमी होते, म्हणजे वेट सुद्धा बॅलन्स होतं. त्याचबरोबर छोले आहेत तिथे. सोयाबीन तर मला आईनेच दिले, तिच्याकडचं पॅकेट होतं ते, कारण ती वापरत नाही म्हणून. लापसी आणलेली आहे, साबुदाणे आणलेले आहेत आणि ऑलरेडी बरंचसं सामान घरामध्ये आहे सुद्धा, पण तरी सुद्धा मी आता आणलंय. मटकी आहे, आर्वीचे ओट्स राहिले होते ते आणलेले आहेत. थोडीशी चण्याची डाळ आणलेली आहे. हक्का नूडल्स आणलेले आहेत, ऑलरेडी माझ्याकडे ह्याचे सुद्धा पॅकेट आहेत, पण कधीतरी करायला बरं पडतं. आणि आता बरेचसे छोटे मोठे सर्व मसाल्याचे पदार्थ वगैरे आहेत. ते दालचिनी, तमालपत्र, चक्री फूल, ओवा. त्याच्यानंतर मी चिवडा बऱ्याचदा करत असते, तर चिवड्याची ही डाळ आणलेली आहे, 2 पॅकेट. 3 पॅकेट मेथीचे दाणे, बडीशेपचं 1 पॅकेट, काळी मिरी, लवंग. इथे हे हालीम आहे, ते मी घेतलं, एक आईने तिच्याकडचं दिलं. अळशी आणलेली आहे 2 पॅकेट. बारीक राई, तर बारीक राई अदिलमध्ये मिळते, पण कधी अवेलेबल नसली तर बारीक राई डीमार्टमध्ये मिळते, अदरवाईज इथे कुठे दुसरीकडे बारीक राई मिळत नाही. म्हणजे बारीक मोहरी ही अदिलमध्येच मिळते इथे आणि इतर ठिकाणी नाही मिळत, तर म्हणून मग मी अदिलमधून डीमार्टमधून आणली. त्याच्यानंतर तीळ आणि डिंकाचे टोटल मी 2 ते 3 पॅकेट आणलेले आहे. तर तुम्ही म्हणाल डिंक, हालीम हे सगळं कशाला, तर तुम्हाला माहिती आहे रिसेंटलीच मी जाण्याआधी काही ऑर्डर्स घ्यायला स्टार्ट केले होते. तर आता सुद्धा आहे ना, मी मेथीचे लाडू वगैरे असे ऑर्डर्स घेणं स्टार्ट करणार आहे. तर त्यामुळे मी आता या सामानामध्ये काही लाडूचं सामान सुद्धा आणलेलं आहे. अजून मी काही ऑर्डर्स घ्यायला स्टार्ट करत नाही आहे, कारण की अजून माझं सगळं रुटीन सेट होऊ दे, मग मी हळूहळू सगळं करायला सुरुवात करणार. आणि पप्पांचं म्हटलं की स्टॉल आहे मालवणी प्रोडक्ट्सचा, तर ऑफकोर्स त्यांच्याकडच्या वस्तू तर आणते मी. मला जे पाहिजे असतं ना ते मी त्यांच्याकडनं आणते. तर हे आवळा मोरावळा आहे,
तर त्याचं पूर्ण एक मी हेच आणलेलं आहे, त्याची पूर्ण पट्टीच आहे, मे बी 10ची आहे. तर 10ची आम्ही तिथे खाल्ली आणि आता हे पुढच्या 10ची आणलेली आहे. त्याच्यानंतर याचे छोटे छोटे कॉईन पापड आहे, तर ते सुद्धा मी एक पॅकेट आणलेलं आहे. हा आय थिंक तांदूळ किंवा बटाट्याचे असतील, थोडे स्पायसी आहेत. नाही, लसूण फ्लेवरचे आहेत, गार्लिक फ्लेवरचे. त्यानंतर कोकम आगळ आहे, तर मी घरूनच आणते नेहमी कोकम आगळ. ऑलरेडी आहे पण मी एक एक्स्ट्रा बॉटल आणून ठेवली आहे. त्यानंतर चिंच, कधी पाणीपुरीच्या चटणीसाठी वगैरे लागते. कुळीत पिठी, तर असे छोटे छोटे पॅकेट आणते, म्हणजे एक ओपन केलं की वापरता येतं 2 वेळा. आणि जो मी मालवणी मसाला वापरते तो सुद्धा आमच्या बिझनेसमधलाच आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी बराच आहे, त्यामुळे यावेळी मी फक्त पाव किलोचे अर्धा किलो आणलाय, कारण ऑलरेडी 1-1.5 किलो माझ्याकडे मसाला आहे घरामध्ये. आणि त्याशिवाय आले पाक आहे, तर ह्याला बॉक्सेस असतात मस्त छान छान, पण ते वजनामुळे मी ते काढून ठेवले आहेत. आणि 4 आले पाक आणलेले आहेत. आणि काही स्नॅक्स आहेत, तर याच्यामध्ये शेव आहे, आलू भुजी आहे, चकली आहे, असं सर्व डाएट चिवडा वगैरे. फालुदाचं पॅकेट आणलेलं आहे. आणि ही एक पिशवी शेवटची राहिली आहे, याच्यामध्ये देवाच्या वाती आणलेल्या आहेत. त्यानंतर लक्ष्मीपूजनला झाडू लागते आपल्याला पूजा करायला, तर माझ्याकडे होती पण ती कुठे मिसप्लेस झाली शिफ्टिंगमध्ये दुबईवरून अबुधाबीला येताना, त्यामुळे यावेळी येताना मी एक झाडू सुद्धा आणलेली आहे. आणि हा छान मला असा एक गजरा दिसला अबोलीच्या, मस्त वाटतं ना? छान आहे, मस्त वाटतं ना? ऑरेंज, व्हाईट, ग्रीन, एकदम म्हणजे असं रिअल समजून येत नाही आर्टिफिशियल आहे. मस्त वाटतो तो आणला. त्यानंतर लेस आणलेली आहे, तर लेस कधीही यूज होते, ऑलरेडी आहे पण ती सुद्धा मी आणून ठेवली, कारण आर्थिकच्या रिलेटेड गोष्टी मी आणते. आणि हा एक मस्त असा क्लिप घेतलाय, खूप शायनी आहे, दिसतंय. आणि आणखी इयरिंग्स घेतलेले आहेत मस्त असे. तर हे राहिलं होतं दाखवायचं, ते सुद्धा दाखवलंय. तर ही झाली खाण्याची बॅग. तर 3 पैकी 2 बॅग्स तुम्हाला दाखवल्या, वस्तू काय काय आणल्या होत्या खाण्याच्या आणि वापरण्याच्या. आणि 3ऱ्या बॅगमध्ये नवीन कपडे होते, तर ते मी काही कंटिन्यू केलं नाही, पुन्हा एकदा कधीतरी दाखवेनच. तर असा होता आजचा व्लॉग, म्हणजे गेले 2 व्लॉग. तर भारतातून यावेळी येताना काय शॉपिंग केली, सर्व वस्तू तुमच्यासोबत त्या शेअर केला. तर कशी वाटली माझी शॉपिंग? आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बरेच जण व्लॉग्स पाहतात पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे, तर माझी रिक्वेस्ट आहे की नक्की सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. तर कारण ऑलरेडी मी पहिला टप्पा क्रॉस केलेला आहे, 500 सबस्क्रायबर तर केव्हाच झालेले आहेत, प्लस 3000 म्हणजे आर्ससुद्धा झालेले आहेत. आता मी दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे, ते म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 आर्सच्या. आणि लवकरच ते पूर्ण होतील जर तुम्ही मला साथ दिलीत तर. आणि ऑफकोर्स तुमच्या कमेंटद्वारे मला कळतंच की मला तुम्ही साथ देत आहे, अजून मला खूप 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 पुढे जायचं आहे. ही तर माझी सुरुवातच आहे. तर अशीच साथ राहू दे, सपोर्ट राहू दे तुमचा. आणि तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.